तर नमस्कार मंडळी, आज गाडी जी आपण CNG फिटिंग केलं आहे आणि सर आपल्याबरोबर आहेत. त्यांनी गाडी चालवली आहे. तर ती जी गाडी आहे ती आपण ॲमेज आहे 2022चं मॉडेल आहे. 2022चं मॉडेल BS6 मध्ये येते. हिच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं आहे ते मिजोचं सिक्वेन्शियल इटालियन ECMमध्ये जे येतं 32 पिनमध्ये, तो आपण हिच्यामध्ये ECM इन्स्टॉल केलं आहे. आणि CNG किट म्हणजे आपण सरांचं म्हणणं होतं, मी ॲक्च्युली ॲमेज भरपूर आपल्याकडे फिटिंग झाल्या पूर्वी. काही कंपनीकडनं आपल्याकडे जेव्हा पूर्वी रेट्रोफिट करत नव्हते तेव्हा आपण कंपनीतर्फे काही गाड्या ॲमेज आपण केलेल्या आहेत. तर ॲमेज आपल्या चॅनलवर खूप कमी होतं. सरांचं म्हणणं तुम्ही तुमच्याकडे एकच दिसते वगैरे चॅनलवर. म्हणलं आज आपण तुम्हाला शंका होती तर तुमच्याकडनं सुरुवात करू की अजून परत आणखीन एक ॲमेज आपल्याकडे दिसेल. म्हणजे फिटिंग कशी आहे काय वगैरे ते तुम्हाला आता तुम्ही बघितलीच आहे, तर ते पण सांगा. आणि परफॉर्मन्स आता सरांनी पण सरांचे दाजी ते बरोबर आहेत आपले, त्यांनी पण गाडी चालवली. ते पण होंडा युजर आहे, त्यांच्याकडे होंडा सिटी वगैरे आहेत. तर त्यांनी पण गाडी चालवली. परफॉर्मन्स कसा आहे ते सांगतील. आपण त्याच्यानंतर मग परफॉर्मन्स सरांकडनं ऐकू आणि फिटिंग क्वालिटी कशी झाली, मग पाठीमागे डिक्कीमध्ये वगैरे 60 लिटरचा टँक लावलाय, तो कसा लावलाय, किती स्पेस उरलाय ते सगळं दाखवतो आपण. आता पहिल्यांदा मला सांगा की गाडी चालवली तुम्ही, परफॉर्मन्स कसा वाटला तुम्हाला? म्हणजे आपण इथून तुम्ही जाताना पेट्रोल चालवलं? हो, पेट्रोल आणि CNG मध्ये असा काही फरक जाणवला नाही. काही नाही, बिलकुल नाही. म्हणजे व्यवस्थित परफॉर्मन्स वगैरे आहे. असं लोकांचं म्हणणं होती बाबा गॅसवर गाडी असली की पिकअप वगैरे कमी होतं. ती शंका तुमची मिटली. तुमच्याकडे डिझेल गाडी त्यामुळे तुम्हाला हे वाटतं. पण हे कसं वाटलं आता CNG वर चालवायला? एक नंबर. काही झटके फटके काही नाही. जशी पेट्रोलवर आपण रेग्युलर चालवतो तशीच गाडी. कारण तू समजा ते चालवतात, पण इथून तरी आपण जेवढं गॅस भरायला ट्युनिंग करायला आणि तेवढ्या वेळ सरांनी पहिल्यांदा त्यांनीच चालवली, तर मग त्यांना तेवढा एक्सपिरियन्स होता की ती पेट्रोलवर कशी चालते. त्याच्यानंतर कळलं का तुम्हाला CNG वर चालते? नाही, जेव्हा CNG वर टाकलं तेव्हा कळलं नाही का. तर ते कळलं नाही. तुम्ही पण चालवली, ही गाडीचे ओनर आहे, तुम्ही पण चालवली. सोलापूरवरून गाडी आली आहे, तिकडनं आलेत आपल्याकडे फिटिंगला. आणि परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणजे वाटलं नाही की बाबा पेट्रोलवर चालली आहे का CNG वर चालू आहे. आणि काम सरांचं एकदम उत्कृष्ट क्वालिटी आहे आणि फिटिंग क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे सुबक काम आहे एकदम. म्हणजे कसं असतं व्यवस्थित एकदम टापटीपणा ते सरांकडनं एकदम व्यवस्थित झालेलं. इंजिन मध्ये सुद्धा माझं म्हणणं आहे की गाडीचं इंजिन असू नाही तर काही असू, ते स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे. म्हणजे जसं आपण कपडे व्यवस्थित घालतो तसेच गाडीचं इंजिन सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे इकडे तिकडे ठिगळं लागलेली नसावी, सगळं नीट फ्लॉलेस असं व्यवस्थित काम असावं. तर तसं काम आहे माझं. फिटिंग बघा एकदा, म्हणजे तुम्ही फिटिंग बघितल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला कशा प्रकारे CNG फिटिंग व्हायला पाहिजे, ऍक्च्युली कसं व्हायला पाहिजे. म्हणजे कुठलंही काम आपण कुठल्याही गाडीमध्ये अल्ट्रेशन करतो तर प्रत्येक गोष्ट अल्ट्रेशन झालेली गोष्ट प्रत्येक वेळेस व्यवस्थित नीटनेटकी झाली तर तिची लाईफ जास्त राहते. तिची लाईफ कंपनी फिटेड आपण का म्हणतो की कंपनी फिटेड घ्यायची. कंपनी फिटेडचं फिनिशिंग व्यवस्थित असते, त्याचं प्रत्येक पार्ट व्यवस्थित इन्स्टॉल केलेला आहे. तसाच आपण प्रयत्न केला की तितका व्यवस्थित करता येईल. मी अजून कंपनी फिटेड होंडा ॲमेज बघितले नाही, पण तुम्ही जर कोणी बघितलं असेल किंवा कोणाकडे आपल्याकडे व्हिडिओ बघणारे जर कोणाकडे कंपनी फिटेड ॲमेज असेल तर त्यांनी त्यांचं इंजिन बघा आणि मग माझं इंजिनमध्ये कमेंट नक्की करा. तर आपण आता एकदा फिटिंग क्वालिटी दाखवून घेतो. तर आपण ही होंडा ॲमेज MH13 सोलापूरवरून आली आहे. तर अशा प्रकारे आपण जो बघतोय हा गाडीचा इंजिन बे दिसतोय आपल्याला. तर या ठिकाणावरून सुरुवात करूया. हा आपण फिलिंग वॉल लागलाय, फ्रंटला लावतो आपण. त्याच्यानंतर त्याचं जर पायपिंगचं बेंडिंग बघितले आपण तर व्यवस्थित, म्हणजे इकडनं अशी जाऊन मग खाली, मग सरळ जाऊन पाठीमागच्या बाजूने इकडनं पाठीमागे खाली पेट्रोल लाईनच्या बाजूने एकदम व्यवस्थित आखीवरेखीवपणे ते खाली गेली आहे. त्याच्यानंतर आपण जो आपल्या फिलिंग वॉल टू रिड्युसर असतं, फिलिंग वॉल टू रिड्युसर म्हणजे आपण इकडनं बघितलं ते व्यवस्थित, म्हणजे कुठल्याही मध्ये पार्टला येणार नाही अशी तिला घेऊन या ठिकाणावरनं साईडला आणि मग या ठिकाणी समोर आपण दिसते हा इथं आणली आहे. तर अशा प्रकारे हा झाला पायपिंगचा भाग. वायरिंग बघितली तर बॅटरीपासून सुरुवात करू. बॅटरीचे सगळे कनेक्टर आपण इन्सुलेट केले, प्रॉपर इन्सुलेट केलेत. म्हणजे इकडनं आली आहे बॅटरीचं वायर, इकडनं इन्सुलेट केली आहे. या ठिकाणी ECM लागलाय, ECM लावण्यासाठी पण प्रॉपर त्याला ब्रॅकेट लावलं आणि मग तो लावला. एकदम व्यवस्थित हालत नाही, एकदम व्यवस्थित झालाय. तर अशा प्रकारे ही सगळी वायरिंग आपण बघतोय एकदम व्यवस्थित. इकडनं आणून इकडे पाठीमागे खालून त्याला एक जागा आहे, तिकडनं आणून या ठिकाणापर्यंत आणलेत. आपले जे CNG इंजेक्टर आहेत ते लावलेत. पेट्रोल इंजेक्टरमध्ये मर्ज झाली ती पण वायर एकदम व्यवस्थित. आपण लो प्रेशर पाईपलाईन बघू शकतो, एकदम प्रॉपर तिचं सगळं झालंय. निप्पल वगैरे व्यवस्थित केलेत. या ठिकाणी मॅप सेन्सर लागलाय. नेहमी आपला जो लागतो सरळ व्यवस्थित जसं आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं टॉप साईड, तर टॉप साईड व्यवस्थित आणि तो एकदम हलणार नाही, एकदम व्यवस्थित लावलाय. अशा प्रकारे आपले लो प्रेशर पाईपलाईन एकदम व्यवस्थित साईडने नेऊन, म्हणजे कुठेही तिला वाकडी तिकीट पडलेली नाही, सुट्टी नाही, मोकळी नाही. त्याला व्यवस्थित क्लिप्स केलेत, टाय क्लिप लावली आहे. पाठीमागच्या बाजूला रिड्युसर लावलाय. अशा प्रकारे हा गाडीचा इंजिन बे सगळं आपण बघतो एकदम व्यवस्थित. इंजिन कसं सुटसुटीत वाटतंय. तर अशा प्रकारे हा सगळा इंजिनचा पार्ट मी एकदा डिक्कीमध्ये दाखवतो. पाठीमागच्या बाजूला
असू दे टाकी फक्त दाखव. तर हा जो स्पेस बघितला म्हणजे आपण स्पेस जर बघितला तर इथून इथपर्यंत एवढा स्पेस आपल्याला बघायला मिळतो व्यवस्थित. इकडच्या बाजूला आहे, इकडच्या बाजूला डिक्की छोटी आहे एमएचची, पण अशा प्रकारे व्यवस्थित फिटिंग झालंय. तर या ठिकाणी आपण बघू शकतो व्यवस्थित प्रॉपर तिला टँक जो आपण चेसी माउंटेड करतो त्या प्रकारे चेसी माउंटेड व्यवस्थित केलाय. त्याचं व्यवस्थित माप वगैरे घेऊन आपण मार्किंग करून माप घेतो. अशा प्रकारे टँक वगैरे हा एवढा स्पेस डिक्कीमध्ये दिसतोय आपल्याला. एकदम भरपूर जागा राहते म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नाही. चांगला स्पेस डिक्कीमध्ये उरलाय. अशा प्रकारे गाडी डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.